अधिवेशन तुमचं आंदोलन आहे काय मागण्या आहेत त्या मुद्द्यावरती आपण मागण्या घेऊन भेटणार आहे सरकार दरबारी काय सांगणार? मागणी आमची एकच आहे. 1950 पूर्वीच्या कोळी नोंदीवर सर्व आदिवासी महादेव मल्हार डोर टोकरकळ्यांना जातीचा दाखला आणि जात वैधता प्रमाणपत्र द्या. जसं टीएसपी मध्ये आपण देता तसंच ओटीएसपी मध्ये पण द्या. हीच एकच मागणी आहे आमची. बोला. या संदर्भात कोणाची भेट घेणार आहेत आणि बोला. आदिवासी एक कोळी मिनिट. संदर्भात तर काय सांगाल आदिवासी कोळीला या विषयावर मांडावे लागते काय प्रश्न आहे आणि काय मागण्यासाठी आणि संदर्भात कोणाला भेटणार आहे? आमचा विषय हा 2 विभागाशी निगडीत आहे. जातीचा प्रमाणपत्र हा महसूल विभाग म्हणजे चंद्रकांत बावनकुळे साहेबांच्या विभागाकडे येतो आणि जात वैधता प्रमाणपत्राचा विषय हा आदिवासी विभाग म्हणजे आदिवासी मंत्री डॉक्टर अशोक उईके यांच्याकडे. या दोन्ही मंत्र्यांसोबत जर आमची सकारात्मक भेट झाली आणि भेटीमधून विषय त्यांनी समजून घेतला आणि आमच्या दोन्ही मागण्या मान्य केल्या तर त्याच्यावर म्हणजे प्रश्न सुटू शकतो. तर ह्या दोन्ही मंत्र्यांसोबत आमची चर्चा व्हावी. नाही तर सुप्रीमो जे आहेत या राज्याचे मुख्यमंत्री माननीय देवेंद्र फडणवीस साहेब यांच्यासोबत जरी बैठक झाली तरी आमचा प्रश्न सुटू शकतो. आमचा आग्रह आहे की या तिन्ही मंत्र्यांकडे आमची बैठक लागेल. काय महत्वाच्या मागण्या आहेत आणि सरकार काय दुर्लक्ष करतं? आमची मागणी एकच आहे. या राज्यामध्ये एकच कायदा आहे, इक्वॅलिटी बिफोर लॉ. अनुसूचित क्षेत्रामध्ये महादेव कोळी, मल्हार कोळी, ढोर कोळी, टोकरे कोळींची कोळी नोंद दुर्लक्षित करून त्यानं जो जमातीचा दावा केलेला आहे त्याला त्या जमातीचं वैधता प्रमाणपत्र घरपोच मिळतं. अनुसूचित क्षेत्राच्या बाहेर ज्या राहणाऱ्या 5ही जमाती आहेत महादेव कोळी, मल्हार कोळी, ढोर कोळी, टोकरे कोळी, या जमातीची प्रकरण जेव्हा पडताळणी समितीकडे जातात तेव्हा त्याची नोंद कोळी आहे म्हणून त्याची सर्रास प्रकरण 99.9 म्हणायला हरकत नाही की प्रकरण अवैध होतात. मग हा खूप मोठा दुजाभाव आहे. कारण भारतीय संविधानानं समानतेचं तत्व स्वीकारलेलं आहे. त्यांना जो न्याय तोच आम्हाला न्याय असायला पाहिजे. त्यांना कोळी नोंदीवर वैधता प्रमाणपत्र मिळतं तर आम्हाला सुद्धा मिळालं पाहिजे. तुम्ही आता इतर जर पाहत असाल बाकीची जी कॅटेगरी आहेत एससी असेल, ओबीसी असेल, एनटी असेल, तिकडं रक्त नात्यामध्ये वैधता प्रमाणपत्र असेल तर त्याच्या मुलाला, मुलीला, काकाला, चुलत्याला सहज दिलं जातं. पण अनुसूचित जमातीमध्ये नाहीये. कारण अनुसूचित जमाती या पृथ्वीवर ग्रहावर राहणारी जमात नाही की काय, दुसऱ्या ग्रहावरून आली की काय? इथं याच्यासाठी वेगळा कायदा कशासाठी? अनुसूचित जमाती वगळून बाकीच्या जमातींना लागू म्हणजे किती विपर्यास, किती कायद्याचा भंग या महाराष्ट्र राज्याचा आदिवासी विभाग करतो. माननीय मुख्यमंत्र्यांनी, देवाभाऊंनी याच्यात लक्ष घालावं आणि आदिवासी विभागाचे जे लाड चाललेत ना हे लाड जरा बंद करावेत आणि संपूर्ण राज्याची जी लोकसंख्या आहे 12 कोटी 14 कोटी, ही 14 कोटी लोकसंख्येचं पालकत्व त्यांनी स्वीकारलंय. या सगळ्या जमातीचे प्रश्न त्यांनी समजून घेतले पाहिजेत. समोरासमोर प्रश्न बसून त्यांनाही बसवावं विरोधी गटांना आमच्या आणि आम्हालाही समोर बसवावं आणि आमचा प्रश्न सोडवावा. नाहीतर आमची लोकसंख्या जेवढी आहे तेवढं आम्हाला वेगळं आरक्षण द्यावं. त्यांना अ करा एसटी मध्ये, आम्हाला ब करा तुम्ही. कारण बाकीच्या जमातीमध्ये एनटी मध्ये विजे अ ब क ड तसं केलं ना 2% 3%, तसं आमच्या इकडे सुद्धा करून टाका ना. कोणी कोणाच्या ताटामध्ये येण्याचा प्रश्न उरत नाहीये. आमचं 40 वर्ष आरक्षण अनुसूचित क्षेत्रातल्या आदिवासी लोकप्रतिनिधींनी, खासदारांनी आणि त्या भागातल्या लोकांनी घेतलेलं आहे. आता यापुढे तरी आम्हाला मिळावं. आम्ही दुसऱ्याच्या ताटातले घेणार नाहीयेत. शासनाला आमची विनंती आहे, आता तरी आमचा विचार करावा. धन्यवाद.